थेट आलेलो आहे भिवंडीमध्ये आज महापौर पदाची निवडणूक होतीये। नगरसेवक बसने थेट महापालिकेमध्ये दाखल होत आहेत। महापौर पदासाठी नगरसेवकांनी केंद्रात राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची साथ सोडली आणि थेट काँग्रेसकडे ते गेले। त्यामुळे भिवंडीमधली महापौर पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। कुणालाही बहुमत नसल्याने महापौर कुणाचा होणार असे प्रश्न भिवंडीमध्ये विचारले जात होते। अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी विकास खाटे यांच्याकडून। विकास, काही क्षणांमध्ये महापौर कोण असेल भिवंडीचा हे कळेल, पण अत्यंत चुरस वाढली आहे। महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक थोड्यावेळी सुरुवात होणार आहे। महानगरपालिकेचे काँग्रेसचे जे काही नगरसेवक आहेत ते एका मोठ्या लक्झरी बसने या ठिकाणी आलेले आपण बघू शकतो की जे नगरसेवक आहेत खास करून काँग्रेस म्हणजे हाताचा पंजा त्यांचे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। महिला नगरसेवक आता आलेले आहेत, यापूर्वी पुरुष नगरसेवक आले होते। समाजवादी पार्टीचे देखील 6 नगरसेवक या ठिकाणी आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे काही 12 अपेक्षा देखील आलेले आहेत, परंतु यंदा जे काही सेक्युलर जे काही पक्ष आहेत त्यांचा महापौर होईल असा विश्वास रशीद शेख जे सपाचे आमदार आहेत आणि खासदार बाळाभाऊ म्हात्रे यांनी व्यक्त केलेला आहे। नगरसेवक जे आहेत त्यांना आता आणण्यात आलं। थोड्या वेळ प्रक्रिया सुरू हात उंचावून जो काही बहुमताचा कौल असेल तो महापौर होईल नारायण चौधरी आणि भाजपचे देखील उमेदवार पाटील नावाच्या यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने लढत आहे। त्यामुळे कोण महापौर होणार हे थोड्या वेळ समजणार आहे। विकास, कुणी अर्ज दाखल केलेले आहेत त्याबद्दलचे अपडेट्स? नारायण चौधरी जे काय ते सेक्युलर फंड त्याला काँग्रेसच्या नगरसेवकांनी काल पाठिंबा दिला आहे। भाजपबद्दल त्यांनी बंडखोरी करून या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। तर त्यांच्या विरोधात पाटील नावाच्या नगरसेविका आहेत त्या भाजपच्या आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खास करून या ठिकाणी भाजपच्या फ्रंट म्हणजे जे काही सेक्युलर फंड त्यांचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार आहे असं तिथं आता तर दिसून येतं। त्यामुळं नगरसेवक काय भूमिका घेतात हे आता थोड्या वेळ सभागृह समजून येणार आहे। विकास, असेच सोबत राहा।